छान वाटतं ज्यावेळी माझी ओळख करून देताना तुम्ही मराठीचा उल्लेख करता. मी देखील माझी ओळख करून देतो की ऐकावे वाचावे मजला वेळ काढूनी हा असा माझा मुळीच हट्ट नाही. ऐकावे वाचावे मजला वेळ काढूनी हा असा माझा मुळीच हट्ट नाही. लिहितो मी अभिजात भाषेत हेच भाग्य माझे, मराठीशिवाय हा अनुपम काहीच नाही. आता मराठीबद्दल बोलतोच आहे तर सध्या जे काही चालले त्याच्यावर बोलू आपण. डिस्क्लेमर हिमांशू सरांनी दिलेलं आहे. मी जे काही बोलतोय ते माझं आहे. पोइट्स ऑफ पुण्याचा यात काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे मी जे बोलतोय ते माझं आहे. राजकीय पद्धतीने घेऊ नका, घेतलं तर घ्या. मी मराठी, मराठी माझी, माझी भाषा जपणार मी. मारुती दादा, मी मराठी, मराठी माझी, माझी भाषा जपणार मी. ही बोली ही भाषा महाराष्ट्राची, महाराष्ट्रात मराठी मराठी करणार मी. मी मराठी, मराठी माझी, माझी भाषा जपणार मी. ही बोली ही भाषा महाराष्ट्राची, महाराष्ट्रात मराठी मराठी करणार मी. विविधतेने नटलेला देश ना हा, याचा गर्व आहे आम्हाला. विविधतेने नटलेला देश ना हा, याचा गर्व आहे आम्हाला. मग का एका भाषेची सक्ती, का त्याचा पुळका सरकारला. विविधतेने नटलेला देश ना हा, याचा गर्व आहे आम्हाला. पण का विविधता म्हणजे विविध जाती, विविध पंथ, विविध भाषा, विविध राष्ट्र, विविध माणसं, विविध लोक, विविध परंपरा. विविधतेने नटलेला देश ना हा, हो याचा गर्व आहे आम्हाला. मग काय एका भाषेची सक्ती, का याचा पुळका सरकारला. हा माझा माज नाही किंवा हट्ट नाही. हा माझा माज नाही किंवा हट्ट नाही. आणि तुम्हाला वाटतंयच तर वाटू द्या. हा माझा माज नाही किंवा हट्ट नाही आणि तुम्हाला वाटतेच तर वाटू द्या. ज्या भाषेने संबोधलं देशाला त्या माय मराठीला अमर राहू द्या. त्या माय मराठीला अमर राहू द्या. खूप आभार.